श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तो सागरी किनारा ते बेधुंद वाहणारे वारे, तो सागरी किनारा ते बेधुंद वाहणारे वारे, कोसळणाऱ्या त्या सरी मी ते रोमांचित शहारे, कोसळणाऱ्या त्या सरी मी ते रोमांचित शहारे. तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेकडे वळूया. आणि ती सुंदर आणि अप्रतिम अशी कविता 7 शीर्षकाखाली आपल्याला पाठवलेली आहे कवी चंद्रकांत बामा पाटील सर यांनी. कवी चंद्रकांत बामा पाटील सर खिडकाळी ठाणे येथून सरांनी लिहिलंय त्यांच्या सुंदर अशा कवितेमध्ये की साथ सखे तुझी अशीच राहू दे, जरा तुला मनसोक्त पाहू दे. साथ सखे तुझी अशीच राहू दे, जरा तुला मनसोक्त पाहू दे. साथ सखे तुझी अशीच राहू दे, जरा तुला मनसोक्त पाहू दे. हात जरा तुझा माझ्या हाती दे, हात जरा तुझा माझ्या हाती दे. प्रीतीत सखे मला चिंब नाहू दे, प्रीतीत सखे मला चिंब नाहू दे. अनामिक ओढ तुझी ग मला, वा, अनामिक ओढ तुझी ग मला. पाऊले तुझ्याकडेच वळतात, कसं सांगू ग तुला. सगळीकडं तुझेच भास होतात ग मला, तुझ्याशिवाय नाही जगू शकत माझ्या प्रीतीच्या ग फुला. प्रत्येक श्वासात तुझा गंध दरवळत आहे, चारही दिशांना आपल्याच प्रीतीचे वारे वाहत आहे. प्रत्येक श्वासात तुझाच गंध दरवळत आहे, चारही दिशांना आपल्याच प्रीतीचे वारे वाहत आहे. आणि सर शेवटी असं लिहित आहेत की जगण्याची एकमेव आस तूच आहेस, जगण्याची एकमेव आस तूच आहेस. नजरेला आता तुझाच भास होत आहे, नजरेला आता तुझाच भास होत आहे, तुझाच भास होत आहे. वा. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे प्रेमाचे भाव मांडणारे, त्याग आणि समर्पणाचे भाव मांडणारी ही खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेनंतर तू तू या शीर्षकाखाली पुढच्या एका रचनेकडे आपण वळूया. कवी शेख पीरपाशा इसाक. कवी शेख पीरपाशा इसाक सरांनी राहणार दिंडेगाव, तालुका लातूर व जिल्हा लातूर येथून सागर किनारी तू भेटताच सखे मन माझे आनंदून गेले. सागर किनारी तू भेटताच सखे मन माझे आनंदून गेले. मनातले सारे ओठावर आले, व्यक्त कसे करावे कळेनासे झाले. वाह. मनातले सारे ओठावर आले, व्यक्त कसे करावे कळेनासे झाले. जवळ तू बसताच सखे धडधड वाढली हृदयाची, हातात हात घेताच आस लागली मिलनाची. तुझ्या भेटीने सखे सारेच मला मिळाले, प्रेम माझे खरे आहे मनाला माझ्या कळाले. साथ तुझीच असेल तर पुढेच मी चालत राहीन, आकाशालाही गवसणी घालण्याचे स्वप्न मी पाहीन. सर पुढं असं लिहित आहेत की हातात तुझा हात घेऊनी सारेच मी विसरून गेलो, हातात तुझा हात घेऊनी सारेच मी विसरून गेलो. नितळणी शांत पाण्याकडे पाहात आठवणीत मी ओला झालो, नितळणी शांत पाण्याकडे पाहात आठवणीत मी ओला झालो, आठवणीत मी ओला झालो. वा. तर तू सोबत असल्यानंतर जीवनामध्ये काय काय बदल घडतील याबद्दलचे खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव सरांच्या या अप्रतिम कवितेमध्ये होते. आणि श्रोते हो, यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. आणि ती आपल्याला पाठवलेली आहे सीमा मंगरुळे मॅडम यांनी. सीमा मंगरुळे मॅडम यांनी, ज्या की प्राथमिक शिक्षक आहेत वडूज येथून. आणि सागरी किनारा शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की हा अथांग सागरी किनारा भूतकाळातील आठवणींचा आहे पसारा. हा अथांग सागरी किनारा भूतकाळातील आठवणींचा आहे पसारा. आना भाका घेताना सागर होता साक्षीला, आना भाका घेताना सागर होता साक्षीला. केले होतेस प्रेम दान केले होतेस मनाला. कशी विसरू आता तू दिलेली वचने, कशी विसरू आता तू दिलेली वचने. नव्या संसाराची तूच दाखवली स्वप्ने. आणि त्यांनी शेवटी असं लिहिलंय की आता उरल्या आहेत फक्त आठवणी, आता उरल्या आहेत फक्त आठवणी. मनात ठेवल्या आहेत त्या साऱ्या साठवणी, मनात ठेवल्या आहेत त्या साऱ्या साठवणी. तर आठवणींचा सुंदर असा जो प्रवास आहे तो मॅडमनी अतिशय सुंदररित्या त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये तुझी सोबत या शीर्षकाखालील रचनेमध्ये मा सचिन गणपतराव मुळे सर, मा सचिन गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिले
तुझी सोबत शीर्षकाखाली सर लिहित आहेत की तुझी सोबत असता विसरेन मी यातना, भान वेळेचे नसते तुझ्या संगे बोलताना. वा. जी सोबत असता विसरतो मी यातना, भान वेळेचे नसते तुझ्या संगे बोलताना. तुझे सुमधुर बोल सदा मला आवडते, व्यक्त होताना माझे शब्दही गडबडते. जीवनात माझ्या सखे तुझी साथ अनमोल, सोबतीचे सारे क्षण माझ्यासाठी बहुमोल. तुझी सोबत लाभली धन्य हे जीवन झाले, राहो अजन्म सोबत हेच मागणे मी केले. राहो अजन्म सोबत हेच मागणे मी केले. आणि सर शेवटी असं लिहित आहेत की माझी सोबत तू सखे सांग अशीच देशील. माझी सोबत तू सखे सांग अशीच देशील. तुझ्या या प्रेमवेड्याचा स्वीकार तू करशील. तुझ्या या प्रेमवेड्याचा स्वीकार तू करशील. वा. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी तुझी सोबत या शीर्षकाखाली ही रचना होती श्रोते हो, की तुझ्याशी बोलताना मी देहभान विसरतो आणि जेव्हा तू बोलतेस ते मला खूप आवडतं आणि अगदी माझे शब्दसुद्धा गडबडतात. आणि सरांनी शेवटी एक आर्त अशी विनवणी केलेली आहे की तू जन्मभर माझी सोबत देशील का. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही कविता होती श्रोते हो. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. आणि ती आपल्याला पाठवलेली आहे प्रभाकर पराटे सरांनी चंद्रपूर येथून. प्रभाकर पराटे सर चंद्रपूर येथून लिहित आहेत की जलाशयातील जल संथ शांत शीतल. जलाशयातील जल संथ शांत शीतल, प्रकृतीची किमया परमेश्वराची माया. वा. निसर्ग निरीक्षण करी आनंदी मन, हिरवी गार वनराई चक्षुला सुखदाई. वा. असा हा निसर्ग जपा त्याला, असा हा निसर्ग जपा त्याला, मित्र मानुनी जवळीक साधा, मित्र मानुनी जवळीक साधा. वा. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी ही अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो, ज्यामध्ये निसर्गाला जपण्याचा जो संदेश आहे तो सरांनी दिलेला होता. श्रोते हो, पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये भेटीचे संदर्भ या शीर्षकाखाली मोज मुठाळ सरांनी अकोला येथून लिहिलंय. मोज मुठाळ सरांनी अकोला येथून भेटीचे संदर्भ शीर्षकाखाली लिहिलंय की तुझ्या मोहक चिंतनाने माझे विश्व बदलले. ज्या मोहक चिंतनाने माझे विश्व बदलले, तुझ्या सुंदर दर्शनाने माझे विश्व बहरले. तुझ्या मधाळ अधरांनी माझे श्वास लोभस झाले, तुझ्या निळ्या डोळ्यांनी माझे भास डोळस झाले. वा. तुझ्या निळ्या डोळ्यांनी माझे भास डोळस झाले, तुझ्या सुगंधी भेटीने माझे विश्व तुझे झाले. तुझ्या मनमिलनाने तुझे विश्व माझे झाले. तुझ्या मनमिलनाने तुझे विश्व माझे झाले. माझे तुझे तुझे माझे सारे भेद लया गेले. माझे तुझे तुझे माझे सारे भेद लया गेले. अरूप स्वरूप झाले, स्वरूप एकरूप झाले. अरूप स्वरूप झाले, स्वरूप एकरूप झाले, एकरूप झाले. तर तुझ्या माझ्या भेटीच्या संदर्भाने जे जे बदल घडले ते सरांनी खूपच अप्रतिम आणि सुंदररित्या त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते की तुझ्या सुंदर दर्शनाने माझे विश्व बहरले, तुझ्या मधाळ आदरांनी माझे श्वास लोभत झाले. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे प्रेमाचे भाव मांडणारी सरांची ही कविता होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा कवितेनंतर आठवणींचे सूर या शीर्षकाखालील पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात. आणि ती सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे रतन पिंगट यांनी. रतन पिंगट सरांनी मुक्काम पोस्ट एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथून त्यांनी सुंदर अशा कवितेमध्ये लिहिले आठवणींचे सूर शीर्षकाखाली की आठवणीचे सूर जुळावे दूर पळावे दुःख. आठवणीचे सूर जुळावे दूर पळावे दुःख, डोळ्यामधले पूर सरावे नूर उरावे फक्त. वा. आठवणीचे सूर जुळावे दूर पळावे दुःख, डोळ्यामधले पूर सरावे नूर उरावे फक्त. रातराणीचा गंध माळुनी धुंद होऊन राहू. रातराणीचा गंध माळुनी धुंद होऊन राहू. आनंदाचा रंग लेवुनी दंग होऊन गाऊ. आनंदाचा रंग लेवुनी दंग होऊन गाऊ. कुठे पालवी धरी वसुंधरा उरी फुलोरा परी. फुलझाडी खरी बहरली सरी झेलुनी वरी. पक्षी गाती झाडावरची फांदी पानातुनी. पक्षी गाती झाडावरती फांदी पानातुनी. हिरवी पाती राणे खुलती माती कानातुनी. पक्षी गाती झाडावरती फांदी पानातुनी.
हिरवी पाती राणे खुलती माती कानातुनी. आणि सर शेवटी असं लिहित आहेत की मनात यावे हळू शिरवे टाळू दुःखाचे रान. मनात यावे हळू शिरवे टाळू दुःखाचे रान. जीवनात माळू आनंद गाऊ सुखाचे गान गाऊ सुखाचे गान. वाह. तर अगदी मंत्रमुग्ध करणाऱ्या शब्दांनी सजवलेली सरांची खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो, आठवणींचे सूर. आणि या आठवणींचे सूर या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. आणि ती सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी. वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम, ज्या की वर्षाश्री या नावाने लिहितात, नागपूर येथून लिहित आहेत. 7 शीर्षकाखाली की तुझ्या माझ्या सोबतीत चढू ही वळणाची वाट, साथ तुझी लाभेल तेव्हाच सोपा जाईल घाट. वा. तुझ्या माझ्या सोबतीत चढू ही वळणाची वाट, साथ तुझी लाभेल तेव्हाच सोपा जाईल घाट. मी माझीच होती अपुरी, मी माझीच होती अपुरी, तुझ्यामुळेच झाली पूर्ण, साक्षात्कार होण्यासाठी जगले आयुष्य संपूर्ण, साक्षात्कार होण्यासाठी जगले आयुष्य संपूर्ण. वा. खूपच भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी भाव मांडणारी ही मॅडमची खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी कविता होती की तेव्हा मी माझीच होते अपुरी, तुझ्यामुळे झाली पूर्ण आणि साक्षात्कार होण्यासाठी जगले आयुष्य संपूर्ण. तर खूपच अप्रतिम अशी ही कविता होती. आणि उमले फुलपाण्यावर, उमले फुलपाण्यावर या शीर्षकाखालील एक हृदयस्पर्शी आणि भावस्पर्शी अशा सुंदर अशा कवितेकडे आपण वळूया. आणि ते आपल्याला पाठवलेले आहे कवी सरकार इंगळी सरांनी. कवी सरकार इंगळी सर, तालुका हातकलंगडे, जिल्हा कोल्हापूर येथून लिहित आहेत. सरांनी लिहिलंय की 2 मनांचे मिलन झाले सुंदर त्या तळ्याकाठावर. 2 मनांचे मिलन झाले सुंदर त्या तळ्याकाठावर, निळ्या निळ्या पाण्यावरती पिवळ्या किरणांची झालर. वा. निळ्या निळ्या पाण्यावरती पिवळ्या किरणांची झालर, हिरवी झाडी शिवार हिरवे, हिरवी झाडी शिवार हिरवे, गाव सुंदर ते पैलतीर, अशी गावाकडची सकाळ ही येते मनात दाटून काहूर. झुळूक येता सरसर वार, हवेत गारवा अंगी तुषार, उसळे लाटा फेसाळ पाणी, तळ्या काठी गाण्यांचे स्वर. 2 मनाची नाती इथली सुख भोगे तळ्या काठावर. 2 मनाची नाती इथली सुख भोगे तळ्या काठावर, जरा विसावा तेथे बैसुनी, जरा विसावा तेथे बैसुनी, नाती जपती नाती गोती क्षणभर. निर्मळ पाणी गोड तळ्याचे तसेच हसू उमले गालावर, 2 मनाची फुले प्रीतती जसे उमले फूल पाण्यावर. 2 मनाची फुले प्रीतती जसे उमले फूल पाण्यावर, फूल पाण्यावर. वा. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशा प्रेमाचे भाव सरांच्या या अप्रतिम अशा कवितेमध्ये होते श्रोते हो. आणि या अप्रतिम अशा कवितेनंतर भेट शीर्षकाखालीलच पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूया. आणि ते आपल्याला पाठवलेली आहे सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी. सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम कोल्हापूर येथून लिहित आहेत. त्यांनी लिहिलंय की सांजवेळी नदी काठी ती भेट, सांजवेळी नदी काठी ती भेट, प्रथम भेटीत अबोल नात्यांचा होता दुरावा तन मनाचा, चोरटा स्पर्श प्रीतीचा. वा. सांजवेळी नदी किनारी ती भेट, प्रथम भेटीत अबोल नात्यांचा होता दुरावा तन मनाचा, चोरटा स्पर्श प्रीतीचा, प्रेम मी तुझ्यावर करते जळी स्थळी तूच दिसतो, प्रेम मी तुझ्यावर करते जळी स्थळी तूच दिसतो, स्पर्श करण्यास येता जवळ, स्पर्श करण्यास येता जवळ, मृगजळाप्रमाणे दूर भासतो, मृगजळाप्रमाणे दूर भासतो. तर खूपच भावस्पर्शी भाव मांडणारी मॅडमची अप्रतिम आणि सुंदर अशी भेट शीर्षकाखालील ही रचना होती की प्रेम मी तुझ्यावर करते जळी स्थळी तूच दिसतो, स्पर्श करण्यास येता जवळ, मृगजळाप्रमाणे दूर भासतो. आणि श्रोते हो, तुम्ही RJ कैलास सोबत आहात, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात. आनंदी रहा, आनंद लुटा.